सिन्नरला घरफोड्या व दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद. तिघांना अटक. सोन्याचे दागिने, रोकड, दुचाकीसह 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. सिन्नर पोलिसांनी शहर व तालुक्यात घरफोड्या व दुचाकी चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केलंय. तिघा चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड व दुचाकीसह 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडी व दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यावर सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुन्हे शोध पथकाला या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हे शोध पथक तपास करत असताना सदर चोऱ्यांमधील 3 ते 4 आरोपी सिन्नर शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक समाधान बोराडे, आप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार विनोद टिळे, तांत्रिक विश्लेषण शाखेचे प्रदीप बहिराम, हेमंत गिलबिले यांच्या पथकानं शहरातील वावी वेस्ट परिसरात सापळा रचत संशयित निखिल जयकर जगताप 27 राहणार आंबेडकर नगर सिन्नर, बाळू उर्फ सतीश जनार्दन चंद्रमोरे वय 30 मूळ राहणार निमगाव सिन्नर, हल्ली राहणार आंबेडकर नगर, रवी प्रकाश माळवे वय 28 राहणार गवळीमाळा यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तरं दिली. मात्र त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी त्यांचे साथीदार सलमान शौकत शेख यांच्याबरोबर शहरातील शासकीय ITI शाळाजवळ नायगाव रोड परिसर, शिवाजीनगर उद्योग भवन, कानडी मळा परिसर, गौतम नगर, यशवंतनगर व तालुक्यातील आगास खिंड येथे घरफोड्या व चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच रवी माळवे यांनी त्याचा साथीदार कृष्णा भोळे याच्या मदतीने सिन्नर शहरातून 2 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यावर पोलिसांनी तिघांना अटक करत त्यांच्याकडून चोरी केलेल्या 1 दुचाकी व सोन्याचे दागिने असे 3,01,257 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार पवार हे करत आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून 32,000ची 4 ग्रॅमची कानातली रिंग, ड्रीम युगा दुचाकी MH17 BF 8980, 4,000चा लहान मुलांच्या 2 अंगठ्या, 2,000चे सोन्याचे पॅन्डल, 20,000ची सोन्याची चेन, 16,000च्या सोन्याच्या 2 नथ, 17,000चे कानातील टॉप्स, 55,000ची रोकड, नंबर नसलेली हिरो डिलक्स व हिरो स्प्लेंडर दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.